1857चा उठाव अपयशी ठरला, पण स्वातंत्र्याची ज्वाला विझली का? नाही. महाराष्ट्रात एक तरुण पुढे आला, ज्याने ठरवलं की ब्रिटिशांना आता शस्त्रांनी उत्तर द्यायचं. कोण होते ते धाडसी क्रांतिकारक? कसा उभारला 1879चा सशस्त्र लढा? आणि का त्यांना आधुनिक भारताचा पहिला सशस्त्र क्रांतिकारक म्हटलं जातं? चला जाणून घेऊया वासुदेव बळवंत फडके यांची थरारक आणि प्रेरणादायी. कधीकधी व्यवस्थाच इतकी दडपशाही करते की एक अगदी सामान्य माणूससुद्धा क्रांतिकारक बनतो. आज आपण अशाच एका लिपिकाची गोष्ट बघणार आहोत, ज्यानं थेट एका साम्राज्यालाच आव्हान दिलं. असं काय घडतं की एक सामान्य सरकारी नोकरी करणारा लिपिक थेट साम्राज्याविरुद्धच युद्ध पुकारतो? हाच प्रश्न आपल्याला वासुदेव बळवंत फडके यांच्या गोष्टीत घेऊन जातो. चला तर मग याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू होते वसाहतवादी भारतात, जिथे ब्रिटिशांनी एक नवी कृषी व्यवस्था आणली आणि तिचा उद्देश अगदी स्पष्ट होता, फक्त आणि फक्त शोषण. तर ब्रिटिशांनी काय केलं? त्यांनी दोन मोठ्या जमीन महसूल पद्धती आणल्या. एक होती जमीनदारी आणि दुसरी रयतवारी. आता नाव जरी वेगळी असली आणि कागदावर पद्धती वेगळ्या दिसत असल्या तरी शेवटी व्हायचं ते एकच, शेतकऱ्याचं शोषण. बघा, जमीनदारी पद्धतीत जमीनदार नावाचा एक मध्यस्थ होता आणि रयतवारीमध्ये सरकार थेट शेतकऱ्यांकडूनच महसूल घ्यायचं. पण गंमत म्हणजे तिथेही सावकार आणि जमीनदारच शेतकऱ्यांचं आयुष्य नियंत्रित करत होते. म्हणजे कसंही करून पिळवणूक ठरलेलीच. आणि याचे परिणाम तर अक्षरशः विनाशकारी होते. मध्यस्थांचे एक मोठं जाळं तयार झालं, ज्यात प्रत्येकजण आपला वाटा घ्यायचा. शेतकऱ्यांवर इतकं अवाजवी भाडं लादलं गेलं की ते सावकारांच्या कधीही न फिटणाऱ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले. आणि याचा शेवट काय झाला? तर पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर ते राबले, तीच जमीन त्यांच्या हातातून निसटून गेली. पण या शोषणाची खरी किंमत काय होती? ती माणसांना चुकवावी लागली. आकडे जे समोर येतात ते धक्कादायक आहेत आणि त्या काळातलं भीषण वास्तव आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. आता हा आकडा बघा. फक्त 10 वर्षांमध्ये भूमिहीन शेतमजुरांची संख्या 2,17,00,000वरून तब्बल 3,35,00,000 झाली. विचार करा, याचा सरळ अर्थ काय होतो की लाखो शेतकरी जे कधी काळी जमिनीचे मालक होते ते आता दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करायला लागले. हे फक्त आकडे नाहीत, तर अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या लाखो कुटुंबांच्या कहाण्या आहेत. आणि ह्या सगळ्यावर कळस म्हणजे ह्या आर्थिक धोरणांमुळे देशात वारंवार भयंकर दुष्काळ पडले. 1866 ते 1943 या काळात 2 कोटींपेक्षा जास्त लोक दुष्काळात मरण पावले. हे काही नैसर्गिक संकट नव्हतं, तर ते पूर्णपणे मानवनिर्मित होतं. ही स्लाईड त्या काळातली प्रचंड विषमता दाखवते. बघा, देशातल्या फक्त 1.5% कमी मोठ्या जमीनदारांकडे एकूण जमिनीच्या 15% जास्त मालकी होती. आणि दुसऱ्या बाजूला जवळपास 20% ग्रामीण कुटुंब पूर्णपणे भूमिहीन होती. हीच ती विषमता जी पुढे जाऊन मोठ्या संघर्षाचं मूळ कारण बनली. बरं, आता या मोठ्या व्यापक चित्रातून आपण एका व्यक्तीच्या कथेवर येऊया. एका अशा व्यक्तीच्या ज्याने या व्यवस्थेची क्रूरता स्वतःच्या आयुष्यात अनुभवली आणि मग ठरवलं, आता बस. यांचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. पुण्यातील लष्करी खात्यात काम करणारे एक सामान्य, सुशिक्षित लिपिक. पण त्यांचं मन शेतकऱ्यांच्या दुर्दशेने नेहमीच अस्वस्थ असायचं. त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. त्यांच्या आई आजारी होत्या, मृत्यूशय्येवर होत्या आणि त्यांना भेटायला जाण्यासाठी फडके यांना वेळेवर रजा मिळाली नाही. या एका घटनेने त्यांच्या मनात धुमसत असलेला व्यवस्थेबद्दलचा राग एका ध्येयात बदलला. आता हा लढा फक्त समाजासाठी नव्हता, तो त्यांचा वैयक्तिक लढा बनला होता. त्याच काळात महादेव गोविंद रानडे यांच्या व्याख्यानांमधून त्यांना हे कळायला लागलं की ब्रिटिशांची आर्थिक धोरणं देशाचं किती मोठं नुकसान करत आहेत. आणि तेव्हा त्यांना खात्री पटली की छोट्या मोठ्या सुधारणा करून काहीच होणार नाही. उपाय एकच आहे, संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजेच स्वराज्य. आणि मग एका सामान्य लिपिकाचा प्रवास एका क्रांतिकारकाच्या रूपात सुरू झाला. फडके यांनी फक्त भाषणं दिली नाहीत, तर त्यांनी सशस्त्र बंडाची एक सविस्तर योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. त्यांची रणनीती अगदी स्पष्ट होती. तिचे 4 मुख्य भाग होते. पहिलं, त्यांनी समाजातील अशा घटकांना एकत्र आणलं ज्यांना नेहमीच बाजूला सारलं गेलं होतं, जसे की रामोशी, कोळी, बिल्ल. दुसरं, बंडासाठी पैसा कुठून आणायचा? तर श्रीमंत सावकार आणि सरकारी खजिन्यांवर छापे टाकून. तिसरं, या पैशाचं करायचं काय? तर तो दुष्काळात होरपाळणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी वापरायचा. आणि त्यांचं अंतिम ध्येय, एक असं सैन्य उभं करायचं जे ब्रिटिश सत्तेला मुळापासून उखडून टाकेल. त्यांचं बंड फार काळ चाललं नाही, पण जेवढा काळ चाललं ते खूप प्रभावी होतं.
1875 पासून त्यांनी सरकारविरोधी भाषणं द्यायला सुरुवात केली. मे 1819 मध्ये तर त्यांनी थेट ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांवर टीका करणारा जाहीरनामाच काढला. पण दुर्दैवाने त्याच वर्षी जुलैमध्ये विश्वासघातामुळे ते पकडले गेले आणि 1883 मध्ये एडनच्या तुरुंगात उपोषण करून त्यांनी देह ठेवला. पण या छोट्याशा काळात त्यांनी एक अविश्वसनीय गोष्ट करून दाखवली होती. त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी काही काळासाठी चक्क पुणे शहरावर ताबा मिळवला होता. विचार करा, एका छोट्याशा गटाने एवढ्या मोठ्या शहरावर नियंत्रण मिळवणं हे ब्रिटिश सत्तेसाठी किती मोठं आव्हान असेल. फडके पकडले गेले, त्यांचं बंड चिरडलं गेलं. पण त्यांच्या कथेचा अंत इथेच होत नाही. त्यांनी जी एक ठिणगी टाकली होती तिचंच पुढे स्वातंत्र्याच्या मोठ्या वणव्यात रूपांतर झालं. खरं तर फडके यांचं बंड हे एका मोठ्या प्रतिकाराच्या परंपरेचा भाग होता. त्यांच्या आधी नीळबंड झालं, पाबना चळवळ झाली. पण फडके वेगळे होते कारण त्यांचा लढा हा काही सुधारणांसाठी नव्हता. त्यांचा लढा होता संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आणि तो होता सशस्त्र लढा. आणि म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक किंवा भारतीय सशस्त्र लढ्याचे जनक असं म्हटलं जातं, कारण त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. सुधारणा नको, आता हवं फक्त संपूर्ण स्वराज्य. फडके यांना कैद करण्यात आलं, पण त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेला कोणी कैद करू शकलं का? कधीच नाही. ती कल्पनाच पुढे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा बनून राहिली. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.